सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14वा. हे गुरु, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ असून बुद्धिरूप प्रकाशाचे सूर्य आहात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व घालणारे आहात. किंवा तुम्ही समुद्ररूपी असून तुमच्या 14 लोक लाटांप्रमाणे हेलकावे खातात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही दीनदयाळ असून निरंतर करुणेचे सागर आहात आणि ब्रह्मविद्यावधूचे वर आहात. जे कोणी तुम्हाला जाणत नाही त्यांना हे सर्व विश्व खरे भासते व जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय काही दिसत नाही. नजरबंद खेळात गारोडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो, परंतु तो आपण आपल्यास जाणत असतो. पण तुमच्या मायेचा असा प्रभाव आहे की जो तिच्या सपाटात सापडतो तो आपल्यास ओळखत नाही. या सर्व जगात तुम्ही कोणाला ज्ञानाचा बोध करता व तुम्हीच कोणाला मायेच्या सपाटात गुंतविता. असा तुमचा सहज खेळ सुरू आहे. तुम्हाला नमस्कार असो. जगतात ज्याला पाणी असे म्हणतात त्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळेच आली आहे व पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे. चंद्र व सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्यांप्रमाणे निस्तेज आहेत, परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीचा प्रभाव आहे. चहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्याच शक्तीमुळे फिरत असतो व आकाश जरी मोठे दिसते तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडावाप्रमाणे तुमच्या एका कोपऱ्यात लपते. फार काय सांगावे, सर्व माया ही तुमच्याच योगाने उत्पन्न झाली असून ज्ञानही तुमच्याच शक्तीने चहूकडे पाहते. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुतींसही वर्णन करता आले नाही. जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंत वेद तुमचे वर्णन करू शकतात, परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्याची एकच दशा होते व दोघांसही स्वस्थ बसावे लागते. सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची जशी किसगणती नसते, इतकेच नव्हे तर महान नद्या सुद्धा ओळखता येत नाहीत किंवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्या काजव्यांप्रमाणे यत्किंचित पडतो त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी अज्ञानी असे आम्ही व वेद यांची सारखीच योग्यता असते. आणि ज्या ठिकाणी द्वैतभाव मोडून वैखरी वाणी स्तब्ध राहते त्या तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करू. यास्तव आता तुमची स्तुती करण्याचे सोडून मुकाट्याने तुमच्या चरणांवर मस्तक ठेवावे हाच उत्तम मार्ग होय. तर हे गुरुराया, तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही माझ्या गीतार्थ कथनरूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरिता माझे सावकार व्हा. तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतिरूप पोतडी भरा आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या. मग मी या व्यापारावर सावरून संतांच्या कानात सुद्धा सुंदर अशी विचाररूप कर्णभूषणे तयार करून घालीन. महाराज, गीतार्थरूपी ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे ती सफल करण्याकरता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला. माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबांचा निर्मळ प्रकाश पाडा. माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी फळे येण्याकरिता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही व्हा. आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की त्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी महापूर यावा. हे विश्वएकधामा, आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीची पौर्णिमा करो. पूर्ण चंद्रोदयाने पौर्णिमा शोभते, त्याप्रमाणे आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येवो. ती पौर्णिमा मी अवलोकन केली. आपला मजवर कृपा प्रसाद झाला म्हणजे माझ्या ज्ञानसमुद्राला भरते येईल आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागतील. असे ज्ञानदेवांचे भाषण ऐकून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज संतोष पावून म्हणाले की तू स्तुतीच्या मिशाने द्वैत व्यर्थ वाढवितोस, तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे. जो जाणण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग. उत्कंठेचा भंग होऊ देऊ नको. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, प्रभो, तुम्ही आपल्या मुखाने ग्रंथ सांग हेच म्हणण्याची वाट मी पाहत होतो.
अगोदरच हरळीची मुळी अमर, त्यात तिजवर अमृताचा वर्षाव झाला. मग काय विचारता. आता गुरुप्रसाद झाल्यामुळे मी गीतेतील मूळ शास्त्राचा प्रत्येक पदांचे असे सविस्तर व स्पष्ट वर्णन करीन की जे ऐकल्यामुळे मनातील सर्व संशय नाहीसा होऊन श्रवणाची इच्छा दुणावेल. माझ्या वाणीतून असे उत्तम मधुर शब्द निघावे एवढेच गुरूंच्या पायापाशी माझे मागणे आहे. तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निमग्न होतो. मायोपाधीने ह्यालाच सुखदुःख भोगावे लागते व तोच गुण संगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. तर संगरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संग कसा होतो. आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता, त्याला सुखदुःखे कशी भोगावी लागतात, त्या गुणाची बाधा कशा रीतीने होते, ते गुण कसे व किती आहेत आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणे कोणती. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचे वर्णन करणे हाच विषय या 14व्या अध्यायात आहे. तर आता या वैकुंठ निवासी विश्वेश्वराचा अभिप्राय काय आहे तो ऐका. ते म्हणाले, अर्जुना, श्रवण करण्याची सर्व सामुग्री जमवून तू या ज्ञानाला झोंब बरे का. पूर्वी तुला आम्ही हे ज्ञान अनेक प्रकारे स्पष्ट करून सांगितले, परंतु तुझे अज्ञान अजून पूर्ण नाहीसे होत नाही. म्हणून बाबारे, पर या शब्दाचा महिमा श्रुतींनी जो वर्णन केला आहे तो तुला आम्ही पुन्हा सांगतो. आपल्या ज्ञानाहून आत्मज्ञान पर म्हणण्याचे कारण इतकेच की आपल्या ज्ञानाची आवड संसार व स्वर्ग यांच्या प्राप्तीशिवाय अन्य कशाविषयीही नसते. अरे, याच कारणास्तव हे मी उत्तम म्हणतो, कारण हे अग्निरूप असून इतर ज्ञाने तृणरूपी आहेत. ज्या ज्ञानाची मजल संसार व स्वर्ग या सुखापलीकडील नसते, ज्याला यज्ञ यागादी कर्मेच उत्तम वाटतात व ज्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाची ओळख नसते, ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात. ज्याप्रमाणे गगनात उत्पन्न झालेला वायू कितीही मोठा असला तरी त्यातच लय होतो, किंवा सूर्य उगवल्यानंतर जसे चंद्रादी नक्षत्रांचे तेज लोपते, अथवा प्रलयकाल झाल्यावर ज्याप्रमाणे नदी नद हा भेद राहत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना, याला आम्ही उत्तम असे म्हणतो. हे पंडुसुता, अनादी कालापासून आपल्या जवळ असणारा मोक्ष ह्या ज्ञानाच्या प्राप्तीपासून आपल्या हातास येतो. ज्याचा अनुभव आला असता सर्व ज्ञाते संसाराला वर डोके काढू देत नाहीत. आपल्या मनाची विषयांकडे जाणारी धाव मागे हटवून त्याला जागच्या जागी बसविल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते. असे झाल्यावर ते देही असूनही इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टींचे आचरण करीत नाहीत. नंतर ते देहरूप कुंपण एकदम ओलांडून माझ्याच योग्यतेस पावतात. कारण अर्जुना, ते माझ्याप्रमाणे नित्य असून मजप्रमाणेच पूर्णत्वास पावलेले असतात. मी जसा नेहमी अनंत असून महानंदात असतो व सत्यसिद्ध असतो, त्याप्रमाणे तेही होऊन ज्यांच्यात व माझ्यात काही भेद राहत नाही. ज्याप्रमाणे मी अनंत आहे त्याप्रमाणे तेही होतात. ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाशास मिळते, किंवा मूळ दिव्यापासून लावलेल्या पुष्कळ वाती एकत्र केल्या म्हणजे त्या मूळ दिव्यातच तेज मिळते, त्याप्रमाणे अर्जुना, द्वैतभाव नाहीसा होऊन मी तू व हे भेद एकाच पंक्तीला बसून एकत्र नांदतात. याच कारणामुळे ज्यावेळी समूळ सृष्टी निर्माण होते त्यावेळेस अशा आत्मज्ञानांनाच जन्म घ्यावा लागत नाही. मग ज्यांना सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर देहाची बाधा होत नाही त्यांचा प्रलयकाली नाश कुठून होणार. म्हणून धनंजया, जे आत्मज्ञानाला अनुसरून मद्रूप झाले आहे ते जन्ममरणाच्या सपाटात सापडत नाहीत. याप्रमाणे पार्थासही आत्मज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून श्रीकृष्णांनी याची प्रौढी वर्णन केली. तो अर्जुनाची अशी स्थिती झाली आहे की याला सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवणाची इच्छा उत्पन्न होऊन तो अवधानाची केवळ मूर्तीच बनला. आपले सांगणे आकाशासही आवरले जाणार नाही, ते अर्जुन धारण करतो आहे असे पाहून देवांनाही प्रेमाचे भरते आले. त्यांची सांगण्याची हौस गगनात मावेना. मग भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या वक्तृत्व रूपी कन्येस तू बुद्धिरूप वर मिळाल्यामुळे ती आज उजवली, कारण माझ्या बोलण्याच्या हौसेप्रमाणे तो उत्तम श्रोता मिळालास. तर आता मी एक असून त्रिगुण रूपी पारधी हे देहरूपी पाश टाकून मला अनेक रूपे कशी घ्यावयास लागतात व मायाच्या उपाधीपासून माझ्यापासून हे
जग कसे उत्पन्न होते ते सांगतो ऐक. हे पहा, माझ्या संघरूपी बीजापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात. याच कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असे म्हणावयाचे. ही माया महतत्वादिकांचे मूळ स्थान असल्यामुळे हिला महद्ब्रह्म असे नाव दिले आहे. अर्जुना, हिच्या योगाने विकार व गुण हे वृद्धी पावतात, म्हणून हिला महद्ब्रह्म असे म्हटले आहे. अव्यक्त मतवाद्यांचे मते हिला अव्यक्त असे नाव आहे व सांख्यमतवादी हिला प्रकृती असे म्हणतात. हे प्रज्ञा शिरोमणे, वेदांनी हिला माया असे म्हणतात. असो, उगीच फार काय बोलावे. अज्ञान जेते हे धनंजया, आपल्या आत्मस्वरूपाचा आपल्यास जो विसर पडतो तेच अज्ञानाचे रूप. आणखी असे आहे की ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधार शोधू लागले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा विचार केला की ते दिसेनासे होते. दूध घोटीत बसले म्हणजे जशी त्यावर साय येत नाही व तेच घोटले नाही म्हणजे त्यावर साय येते, किंवा मनुष्य ज्या वेळेस जागृत अवस्थेत अथवा स्वप्नावस्थेत नसतो किंवा समाधीस्थ नसतो त्यावेळेस जशी गाढ झोप लागते, किंवा वायूची हालचाल नसली म्हणजे ज्याप्रमाणे आकाश निसत्व असते, त्याचप्रमाणे इतर अवस्थांशिवाय जी निवांत निद्रावस्था तेच अज्ञान होय. यावेळेस आपल्या समोर एखादा झाडाचा बुडखा असून तो खांब आहे किंवा पुरुष आहे असे निश्चयाने सांगता येत नाही, परंतु काहीतरी विपरीत आहे असा भास होतो. त्याप्रमाणे आत्म्याचे निव्वळ स्वरूप ज्या वेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही वस्तू आहे असा निश्चय होत नाही, दिवस व रात्र या दोहोंच्या मधील जो सायंकाळ, त्याप्रमाणे आत्मा व जगत यामधले जे ज्ञान, अशी जी एकवार दोहोंमधील दशा तिला अज्ञान असे म्हणतात. व त्या अज्ञानाने बद्ध झालेले जे चैतन्य त्यालाच क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आपले शुद्ध स्वरूप न जाणता जे अज्ञान वाढते ते क्षेत्रज्ञांचे जीवात्म्यांचे रूप होय. हा माया व चैतन्य यांचा योग नीट लक्षात आण, कारण मूळ स्वरूपावर मायेचा स्वभावच असा आहे. याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेते. ज्याप्रमाणे दरिद्री मनुष्याला भ्रम झाला असता तो रस्त्याने जाऊ लागला म्हणजे इतर लोकास आमची राज्याची स्वारी आली असे म्हणतो, किंवा मूर्छा आलेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वर्ग पाहून आलो असे म्हणतो, त्याप्रमाणे एकदा दृष्टी आत्मस्वरूपावरून चळली म्हणजे जी जी कल्पना उत्पन्न होते तिला सृष्टी असे म्हणतात. ती माझ्यापासून उत्पन्न होते. मनुष्य एकटा असून स्वप्नात भ्रांतीने पुष्कळ वस्तू पाहतो. तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. हीच भ्रांती पुन्हा शुद्ध स्वरूपावर आलेल्या अनेक अन्य प्रकाराने तुला सांगतो, परंतु मूळ स्वरूपावर हे मायेचे रूप आहे ही गोष्ट तू विसरू नको. तर माया ही माझी स्त्री असून आद्यंतरहित तरुण अलौकिक व गुणवान आहे. हिचे रूप पाहू गेले असता कशाप्रमाणे नाही, हिची आकृती फार व्यापक आहे. ही अज्ञानाच्या सानिध्य असते व ज्ञानापासून दूर राहते, परंतु ही माया माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भधारण करते. मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी प्राकृष्ट अष्टविकार रूप गर्भाची ही वृद्धी करते. आत्मा व प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धितत्व उत्पन्न होते व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होते. मनाची स्त्री ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्याच्या योगाने पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. आणि विषय व इंद्रिये यांचा भूतासह संबंध असल्यामुळे त्यांची ही याचबरोबर उत्पत्ती होते. विषय व इंद्रिय यांचा क्षोम झाल्यावर पाठोपाठ सत्व रज तम हे तीन गुण अवसावयाचेच. या योगाने वासना होईल त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो. ज्याप्रमाणे माझ्या बीजांची व पाण्याची गाठ पडल्यावर त्यास अंकुर फुटून झाडाचे अवसान येते, त्याप्रमाणे माझ्या संगाने मायेला अनेक प्रकाराचे विश्वांकुर फुटू लागतात. हे सुजन श्रेष्ठा, मग त्या गर्भाला कसे रूप येते ते ऐक. हे पहा, अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जराज असे अंकुर तिला साहजिक फुटतात. आकाश व वायू यांचा ज्यात जास्त अंश असतो असा जो गर्भवास, ज्याला मनीज असे नाव आहे, हा एक त्याचा अवयव होय. तम व रज या गुणांनी युक्त असून ज्यात जल व तेज यांचा अधिक अंश असतो त्याला खेदज म्हणतात.
जल व पृथ्वी यांचा विशेष अंश असून केवळ ज्यात तमोगुण दृष्टीस पडतो ते उद्बीज होय. पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ही ज्यात समान असतात व मन आणि बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज होतं. याप्रमाणे हे जारज, स्वेदज, उद्बीज असे 4 देह म्हणजे 2 हात व 2 चरण तळ असून अष्टधा प्रकृती हे ज्याचे शिर आहे, प्रपंच हे ज्याचे मोठे पोट असून निवृत्ती ही ज्याची पाठ आहे व बेंबीवरील भागात 8 देवसर्ग आहेत. वरील स्वर्गलोक हा कंठ, मृत्यूलोक हा मध्यभाग व पाताळ लोक हा कमरेखालील भाग होय. असे एक लेकरू या मायेस झाले. 3 लोकांचा विस्तार हे मुलाचे बाळसे होय. 84 लक्ष योनी म्हणजे त्याच्या बोटांची पेरी व सांधे असून हे मूल प्रतिदिनी वृद्धिंगत होते. नाना प्रकारचे देह, अवयव व नामे हे अलंकार घालून माया ही त्या मुलाला मोहरूप स्तनपान देऊन वाढवते. वेगवेगळ्या सृष्टी ह्या त्याची बोटे व करंगळ्या होत आणि निरनिराळ्या प्रकारचे देह व त्यामधील अभिमान अंगठ्या होत. असे एकुलते एक विश्वरूपी लेकरू अज्ञानरूपी प्रकृतीस झाल्यावर आपण भाग्यवान आहो असे तिला वाटते. ब्रह्मा हा या बाळाचा प्रातःकाळ, विष्णू हा मध्यान्ह काळ व सदाशिव हा सायंकाळ म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय हे 3 काळ होत आणि महाप्रलय हेच याचे अंथरूण होय. यावर खेळ खेळून हे निवांत निसते व पुन्हा कल्पनांचा उदय झाल्यावर विपरीत ज्ञानाने जागे होते. अर्जुना, याप्रमाणे मिथ्यादृष्टीच्या घरात कालगतीच्या योगाने हे लेकरू पाऊल टाकू लागते. ज्याला संकल्प हा आवडता स्नेही असून अहंकार ही शोभा आहे, अशा या बालकाला आत्मज्ञान झाले म्हणजे मरण येते. असो, आता विशेष वर्णन न करता इतकेच सांगतो की याप्रमाणे मायेपासून हे विश्व माझ्या सत्तेच्या साह्याने उत्पन्न झाले. यास्तव अर्जुना, मी बाप, माया ही आई व जग हे आमचे लेकरू आहे. या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग मागे अपत्य असून माझे व त्याचे ऐक्य नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नको. कारण सर्व भूतांची उत्पत्ती मन, बुद्धी वगैरे पंचेंद्रियापासून आहे. हे पहा की एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? त्याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी सर्व एकाच पासून उत्पन्न झालेले आहेत. हे बघ, एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या झाडास लांब, आखूड, जाड, बारीक अशा खांद्या असतात. म्हणून जगत व मी यांचा संबंध असा आहे. ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट मातीचे लेकरू होय किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होय. कारण कापसाचे सूत बनवल्यावर त्यापासून वस्त्र तयार होते. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटा ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे त्याप्रमाणे चराचर व मी यांचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाला ही दोन्ही ज्याप्रमाणे अग्नीचीच स्वरूपे होत त्याप्रमाणे मी व जगत ही दोन्ही एकाच स्वरूपे असून मजपासून जगाची उत्पत्ती असा संबंध मानणे व्यर्थ होय. जगाच्या उत्पत्तीमुळे जर माझे स्वरूप लोपते म्हणावे तर हे जग कोणाच्या तेजाने प्रगट होते? हे पहा, माणकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? तसेच सोन्याचा अलंकार बनविल्याने त्यातील सुवर्ण तत्व नाहीसे होते का? अथवा कमल उमलल्यावर त्याचे कमलत्व नाहीसे होते की काय? अर्जुना, अवयव धारण करणारा अवयवाने झाकला जातो किंवा अवयवामुळे त्याला शोभा येते? सांग बरे. जोंधळ्याचे बी पेरल्यावर ज्याला कणीस आले म्हणजे तो कमी झाला म्हणावा का वाढला म्हणावा? म्हणून जगाला बाजूस सारून मला पाहू म्हणशील तर मी निराळा दिसणार नाही, कारण मी जगद्रूपच आहे. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे गाठ बांधून ठेव. आता मी जरी पुष्कळ शरीरांनी वेगळा दृष्टीस पडलो तरी ती सर्व शरीरे एकाच गुणांनी बांधलेली आहेत असे समज. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे मनुष्य स्वप्नामध्ये आपण मेलो आहो अशी कल्पना करतो किंवा कावीळ झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन ती जी जी वस्तू पाहतो ती त्यास पिवळी दिसते, अथवा सूर्याच्या प्रकाशाने असे अभ्र दिसते व तो अभ्राच्छादित झाला आहे हेही त्याच्याच तेजाने दिसते. किंवा हे पहा की आपल्यामुळेच पडलेली आपली छाया पाहून जो भीतो तो कोणी दुसरा असतो का? त्याचप्रमाणे जगात जरी पुष्कळ देह दृष्टीस पडले तरी ते माझ्याच स्वरूपापासून झाले आहेत, असा त्यांचा माझा संबंध आहे हे नीट लक्षात ठेव. माझे स्वरूप जाणल्यावर जगाचा व माझा संबंध आहे हे प्रत्ययास येते, परंतु माझ्या स्वरूपाचा विसर पडल्यावर मी जगत निराळे भासतो.
हे अर्जुना, जगताचा व माझा कोणत्या गुणाने आणि कसा संबंध होतो ते ऐक. गुण किती आहेत, त्याचे धर्म काय, तसेच त्याचे स्वरूप व नावे काय आहे व ते कशापासून उत्पन्न होतात हे वर्म तुला सांगतो, ऐक. तरी सत्व, रज, तम अशी गुणांनी 3 नावे आहेत व ते मायेपासून उत्पन्न झालेले आहेत. त्यात सत्व गुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम व तमोगुण कनिष्ठ होय. हे तिन्ही गुण एकाच वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे एकाच देहास बाल्य, तारुण्य व वार्धक्य या तिन्ही अवस्था येतात, किंवा उत्तम सोन्यात किडाळ सोने मिसळल्यावर जो त्याचे वजन वाढते तो सोने फिके दिसून कसाच कमी उतरते, ज्याप्रमाणे आळस आल्यावर जागृती नाहीशी होऊन झोप वाढते, त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला सत्व, रज, तम असे म्हणतात. अर्जुना, याच वृत्तीला गुण असे म्हणतात. तर आता ते गुण मनुष्यास कसे आकळतात ती लक्षणे सांगतो. तर जीवात्मा ज्या वेळेस देहाचा अभिमान धारण करतो त्याच वेळेस त्याला वाईट शकुन होतो असे समज. आजन्म मरणात जोपर्यंत देहावर ममत्व ठेवले नाही तोपर्यंत या गुणांची बाधा होत नाही. ज्याप्रमाणे गळास लावलेले आमिष माशाने तोंडात धरले नाही तोपर्यंत कोणी गळ हलवू पाहतो व तोच माशाने तोंडात धरल्यावर ओढून घेतो, याप्रमाणे सत्वगुण हाच कोणी पारधी, सुख व ज्ञान या पाशांनी जीवास ओढतो व ज्याप्रमाणे मृग पारध्याच्या पाशात सापडल्यावर तरफडतो, त्याप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशी वल्गना करतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात ज्ञाता नाही अशी घमंड बाळगतो. या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख आपल्या हाताचे दवडतो. मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व लाभ झाला असता हर्ष मानतो. माझ्याप्रमाणे कोणी जगात सुखी नाही असे मानतो व माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी सुखी नाही, हे माझे केवढे भाग्य आहे असे मानून अष्टसात्विक भावांनी भरून जातो आणि एवढ्यानेच आटोपत नाही तर जगात काय तो मीच विद्वान हे अहंकाराचे दुसरे एक लचांड त्याच्या पाठीस लागते. आपण स्वतः ज्ञानरूपी आहो याचे ज्ञान नाहीसे झाल्याबद्दल त्यासच दुःख वाटत नाही, परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात तो गगना एवढा फुगतो. ज्याप्रमाणे एखादा राजा आपण इंद्र आहो असे समजतो, ज्याप्रमाणे अर्जुना जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची स्थिती होते, प्रवृत्तीशास्त्रात तो निपुण होतो, यज्ञविद्येत तो निष्णात बनतो, किंबहुना तो स्वर्गातीलही बातमी जाणतो आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानवान नाही व चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त गगनरूपी आहे असे मानतो. याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्यास सुख व ज्ञान याच्या काढण्या लावून पांगुळा असा बैलास ओढतो, त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो. आता रजोगुण ही या जीवास कसे बंधन करतो ती लक्षणे ऐक. या गुणापासून जीवांचे नेहमी रंजन होते व काम वासना सदैव जागृत राहते, यास्तव त्यास रजोगुण असे म्हणतात. जीवाच्या ठिकाणी याचा थोडा शिरकाव होता क्षणी हा त्याला कामाच्या नादी लावतो, मग मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात आणि मग अग्निकुंडात अग्नीवर तूप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकतो व त्याला लहान व मोठी वस्तू यांचे भान न राहता तो सर्वांचा नाश करतो, त्याचप्रमाणे त्याच्या इच्छा प्रबल होऊन दुःखदायक गोष्टीही त्याला सुखदायक वाटतात व इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही. अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याला हस्तगत झाला तरी त्यापेक्षाही अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणतो. एका कवडीवरूनही आपले जीवित ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही आणि तृणा इतकी जरी अल्प वस्तू प्राप्त झाली तरी आपल्यास धन्य मानतो. आपल्याजवळ असलेले द्रव्य जर आज संपविले तर उद्या आपले काय वाट होणार असे मानून तृष्णेच्या जोरावर मोठमोठे उद्योग सुरू करतो आणि म्हणतो की जर आपल्यास स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी आपल्यास खावयास काय मिळणार, याकरिता यज्ञ यागादी क्रिया करतो, व्रतांवर व्रते करतो, इष्टापूर्ती, विहिरी, तलाव वगैरे बांधणे, यज्ञ यागादी करणे कर्मे करतो
काम्य कामनिक व्रतान वाचून इतर व्रतांचे आचरण करीत नाही, ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील अखेरचा आषाढ महिन्यातला वारा रात्रंदिवस सारखा वाहतो, याप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रात्रंदिवस खपत असतो. मासा किंवा कामिनी स्त्रींचे नेत्रकटाक्ष हे चंचल आहेत व विजेला तर अतिचंचल असे म्हणतात, परंतु त्याची रजोगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती कमी भरतील. अशा अतिवेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरिता हा अग्नीतही उडी टाकण्यास मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहात असून देहावेगळा जो जीव तो तृष्णेच्या सपाटात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळदंड वागवितो, अशा रीतीने देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणाचे बळकट बंधन असते. आता तमोगुणाचे लक्षण ऐक. ज्याच्या पडद्याने मनुष्याच्या व्यवहाराकडील दृष्टी मंद होते, जे मोहरूप रात्रींचे काळेभोर असे आभाळच जो तमोगुण अज्ञानाने वाढतो, तो सर्व विश्वास अज्ञानात पाडून नाचवितो. हा तमोगुण अविचाराचा महामंत्र होय व अज्ञानरूपी मद्यांचे पात्र होय. फार काय सांगावे, जीवासमूह घालणारे असे हे एकच अस्त्रच होय. पार्था, ह्या लक्षणांसच तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा मानतात त्यांना हा ग्रासून टाकतो. हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही. हे सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनाला मूढत्व आणतो व याच्या योगाने आळस येतो. याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग मोडतो, काम करण्याची हौस नसते आणि जांभयांची रेलचेल होते. अर्जुना, त्या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाही आणि हाका मारल्याशिवाय तो मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उठतो. मोठा एखादा धोंडा खाली पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर फिरत नाही, त्याप्रमाणे हा मरकुंडी मारून एकदा निजला म्हणजे ह्या कुशीचा त्या कुशीवर होत नाही. पृथ्वी पाताळास जावो अथवा आकाश तुटून पडो, परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही. हा स्वस्थ निजल्यावर आपल्या अनेक कर्माची सुद्धा यास आठवण होत नाही, परंतु अंथरुणाच्या अंथरुणावरच लोळावे त्याची बळकट बुद्धी असते. हात वर करून बोटात बोटे अडकवून व ते डोक्यावर ठेवून हा गुडघ्यात डोके घालून बसतो आणि मनात निद्रेविषयी पूर्ण इच्छा धरून झोप लागल्यावर तिच्या पुढे स्वर्ग देखील तुच्छ मानतो. मला ब्रह्मदेवाचे आयुष्य यावे व मी असाच निजला राहावा, याशिवाय त्याला दुसरे व्यसन काही नसते. वाटेने जाताना जर पाय घसरून पडला तर त्या ठिकाणी त्याला झोप लागते आणि झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो अव्यय करतो. याचप्रमाणे कोणी मारून मुटकून काम करावयास लावलेच तर क्रोधाने अगदी आंधळा होऊन जातो. कोणाच्या वेळेस कसे वागावे, कोणाबरोबर कसे बोलावे व ज्याच्या बरोबर देवघेव करावयाची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे याचाही तो विचार करीत नाही. ज्याप्रमाणे वणवा लागला असता तो मी आपले पंखांनी विझवीन अशी पतंगास इच्छा असते, त्याप्रमाणे साहस कर्म करण्यास प्रवृत्त होऊन अकरणीय कर्मे करण्याची त्याला हौस असते, किंबहुना असले प्रमाद करणे त्याला गोड वाटते. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन पाशांनी उपाधिरहित अशा जीवास बंधन करतो. ज्याप्रमाणे अग्नी काष्ठास लागला असता काष्ठाच्या आकाराप्रमाणे दिसतो, किंवा आकाश हे घटात त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते, अथवा सरोवरात चंद्राचे बिंब दिसते, त्याप्रमाणे जीव गुण पाशांनी बद्ध झाल्यावर गुणांच्या लक्षणासारखा दिसतो. हे पहा, कफ व वात यास मागे सरून देहात पित्त वाढले असता ते जसे शरीर तप्त करते, किंवा उन्हाळा आणि पावसाळा निघून गेल्यावर थंडी पडू लागली असता चहूकडे अगदी गारीगार होऊन जाते, अथवा जागृती व स्वप्न ह्या अवस्था नाही तशा होऊन गाढ झोप लागली असता जशी क्षणभर चित्तवृत्ती होते, त्याचप्रमाणे रज व तम यांपेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे असे तो या जीवास म्हणावयास लावतो. त्याचप्रमाणे सत्व व रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य होते तेव्हा साहजिकपणे प्रमाद घडून येतात. त्याच रीतीने सत्व व तम या गुणांना दाबून जेव्हा रजोगुण बळावतो तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा त्याला कर्मा वाचून दुसरे काही एक चांगले दिसत नाही. याचप्रमाणे 3 श्लोकांनी 3 गुणांचे निरूपण केले असता आता ह्या सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षपूर्वक ऐक.
हे पहा, रज व तम या गुणांनी जिंकून जेव्हा सत्व या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी. वसंत ऋतूमध्ये कमळे फुलल्यावर त्याचा वास जसा चहूकडे पसरतो त्याचप्रमाणे ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून बाहेर निघते. सर्व इंद्रियांमध्ये विवेक अगदी राबत असतो व खरोखर हातापायांनाही डोळे येतात. सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते हे त्यांनाच समजते. विचार करावयाचीही आवश्यकता नसते. राजहंसापुढे दूध व पाणी मिसळून ठेवल्यावर जसा त्याचे चोचीच्या टोकाने त्या दोहोंचा निवाडा होतो त्याप्रमाणे व अर्जुना इंद्रियांच्या बऱ्या वाईट कर्माची पारख करता येते व नियम हा त्याची सेवा करतो. न ऐकण्यासारख्या गोष्टी त्याचे कानच ऐकत नाही व न पाहण्यासारख्या वस्तू त्याचे डोळेच पाहत नाहीत. जे भाषण बोलू नये ते त्याचे जीभच बोलत नाही. काळोख जसा दिव्या समोर न येता नाहीसा होतो त्याप्रमाणे त्याची इंद्रियेच त्याच्या समोर निषिद्ध कर्मे येऊ देत नाहीत. हे पहा, नदी जशी पर्जन्यकाली पाण्याने उचंबळू लागते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीचे ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सर्व आकाशात चंद्राचा प्रकाश पसरतो त्याप्रमाणे त्याच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या सर्व वासना नाही तशा होऊन प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही. त्याचप्रमाणे त्याच्या मनाला विषयांची वीट येतो. याप्रमाणे सत्वगुण वाढून याची लक्षणे दिसत असता जर त्याचा काळ झाला किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबत्ता झाली तशात एखादा मोठा सण प्राप्त झाला आणि अशा समयी जसे आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत अशी न घडणारी गोष्ट घडल्यास असा सर्वत्र आनंद होतो. त्याचप्रमाणे घरात पुष्कळ संपत्ती असून तिचा दानधर्म करण्याकडे विनियोग केला तर त्यापासून इहलोकी कीर्ती होऊन स्वर्गलोकाची प्राप्ती का होणार नाही. अर्जुना, अशा रीतीचे आचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कोठून असणार. त्याचप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरणानंतर तो दुसरा कोठे जाईल. कारण उत्तम आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाणी जे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला घेऊन जातो. अशा रीतीने जो देह ठेवतो तो केवळ सत्वाची मूर्तीच बनतो. फार काय पुन्हा ज्ञानांत जन्म घेतो. हे धनुर्धरा, राजा आपल्या गादीवर असताना जर डोंगरावर जाऊन उभा राहिला तर त्याला त्या ठिकाणीही काही कमी पडते का सांग बरे. किंवा बाबा रे, एका गावाहून दुसऱ्या गावास नेलेल्या दिव्याचा उजेड जसे दोहो ठिकाणी सारखाच पडतो त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञान अधिक वाढते व बुद्धी ज्ञानात तरंगू लागते. नंतर महत्त्वाधिकांचा विचार करून तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न होतो. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे 36 तत्वाहूनही 37वे, सांख्यमताप्रमाणे 24हून 25वे व या तिन्ही गुणाहून निराळे असे जे चौथे ब्रह्म, असे जे सर्वात उत्तम व ज्याला ऐक्य प्राप्त झाले आहे असा देह तो धारण करतो. याचप्रमाणे पहा की तमोगुण व सतोगुण यास दाबून ज्या वेळेस रजोगुण वाढतो व ज्या वेळेत तो शरीररूप गावात आपली कृती चोहोकडे प्रकट करतो तेव्हा त्याची लक्षणे जशी असतात. वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे ती सर्व जिनसा एकत्र करून वर उडवते त्याप्रमाणे इंद्रिय विषयाकडे मोकळी सुटतात. परस्त्री दृष्टीस पडल्यावर ती कोणाची आहे याचा विचार होत नाही. त्यामुळे शेळीप्रमाणे वाटेल तसा तो चोरू लागतो. लोभ इतका वाढतो की जी वस्तू याच्या सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काय ती बाजूस उरते. अर्जुना, हवा तो उद्योग याच्या पुढे आला असता तो करण्यास हा मागे घेत नाही. याप्रमाणे एखादे अवाढव्य देऊळ बांधणे किंवा अश्वमेध यज्ञ करणे अशा अचाट छंदाच्या मागे लागतो. एखादे शहर बसवावे किंवा मोठाले तलाव बांधावे अथवा विस्तीर्ण अरण्यात बागा कराव्या याप्रमाणे अचाट कृत्य हाती घेतो आणि इह परलोक प्राप्तीची त्याची इच्छा कधी कमी होत नाही. समुद्रही हार घेईल व अग्नीला 3 कवड्यांइतकी किंमत येणार नाही इतका याचा अभिलाष प्रबल होऊन बसतो. त्याच्या इच्छेची धाव मनापुढे असते व सर्व विश्वही याला फिरण्यास पुरेसे होत नाही. याप्रमाणे रजोगुण वाढून लक्षणे दिसू लागतात आणि अशा स्थितीत जर देहवसन झाले तर दुसऱ्या देहातही याच गुणांनी युक्त होऊन मनुष्य योनीत जन्म घेतो.
एखादा भिकारी सर्व सुखासह जरी राजवाड्यात बसला तरी तो राजा होऊ शकेल का? बैल जरी श्रीमान गृहस्थाच्या वऱ्हाडाबरोबर गेला तरी त्याला कडवाच खावयास मिळतो. म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावा नाही त्याच्या पंक्तीला हा जाऊन बसतो. जो रजोवृत्तीच्या डोहात बुडून मरतो तो काम्यकर्म करणाऱ्यांच्या घराण्यातच जन्म घेतो. त्याचप्रमाणे पुढे रज व सत्व गुण यास नाही तसे करून गुणवृत्ती जास्त वाढते. त्या काली देहात व बाह्यातकारी जी चिन्हे दिसतात ती नीट लक्ष देऊन ऐक, तर मन हे अज्ञानाने इतके भरून जाते की जणू काय चंद्र व सूर्य हे दोन्ही नसलेल्या अमावस्येच्या रात्रीचे आकाशच. त्याचप्रमाणे अंतःकरण पूर्ण अज्ञानभरित होऊन तेथे विचाराची गोष्टही निघत नाही. बुद्धी ही कठीणपणात दगडालाही मागे सारते आणि स्मृती देशोधडीस लागल्याप्रमाणे दिसते. त्याच्या शरीरावर अंतर्बाह्य अविचार दृष्टीस पडतो व त्याचे सर्व व्यापार मूर्खपणाचे असतात. त्याच्या इंद्रियासमोर अनाचार उभा असतो आणि मेला असतानाही तो अनाचाराच्या क्रिया करतो. ज्याप्रमाणे घुबडास अंधाऱ्या रात्रीही स्वच्छ दिसते त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा वाईट कर्मे करण्यास त्याच्या मनाला फार हौस असते. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मे करण्याची ह्याला फार हाव असून त्याचे इंद्रियाचीही धावही तिकडेच असते. हा मद्य न पिताच गुंगतो, संनिपात न होताच बरळू लागतो आणि प्रेमाशिवाय वेड्याप्रमाणे भुलतो. त्याचे चित्त तर ताळ्यावर नसतेच, परंतु ती काही समाधी नव्हे याप्रमाणे तो मोहाने उन्मत्त झालेला असतो. किंबहुना आपल्या सर्व सामुग्रीसह तमोगुण वाढला म्हणजे अशी चिन्हे दिसू लागतात आणि अशाच वेळी मरण आले तर दुसऱ्या जन्मीही तो तमोगुणातच जन्म घेतो. मोहरी पेरल्यावर आपले रूप सोडून ज्या वेळेस तिचे झाड होते त्यावेळेसही तिला जी फळे येतात ती मोहरीशिवाय दुसरी कुठून येणार? याचप्रमाणे दिव्याच्या स्वरूपात गेल्यावर अग्नी जर विझला तरी तो ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सर्व आपल्यासारखेच करील. म्हणून आपल्या संकल्पात तमाचे गाठोडे बांधून देह ठेवल्यावर पुन्हा जन्म घेणे तो तमोगुणातच येतो. फार काय सांगावे, तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो पुन्हा पशु किंवा पक्षी अथवा झाड किंवा किडे यांचा जन्म पावतो. याच कारणास्तव सत्वगुणापासून जे उत्पन्न होते ते सुकृत होय असे श्रुतीत म्हटले आहे. म्हणून सत्वगुणापासून सहज सुख व ज्ञान अपूर्व फलास येते. यास्तव त्याला सात्विक सत्कर्म फल असे म्हणतात. आता रजोगुणापासून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या कडू वृंदावनाप्रमाणे दिसण्यात सुरेख असून अंतर्यामी दुःखकारक असतात. अथवा निंबोळ्या ज्याप्रमाणे वरून दिसण्यात पिवळ्या घमघमीत असून आत विषाप्रमाणे कडू असतात त्याप्रमाणे रजोगुणापासून होणारी फळे आहेत. ज्याप्रमाणे विषाचा कांदा लावला असता त्याला विषाचाच अंकुर फुटतो त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या क्रिया अज्ञानमयच असतात. म्हणून बाबा अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानास सत्वगुण कारण आहे आणि ज्याप्रमाणे अद्वैत होण्याला आपले स्वतःचे विस्मरण व्हावे लागते त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्यास रजोगुण कारण होतो. हे ज्ञानवंता, मोह, अज्ञान व प्रमाद या त्रिदोष समुदायालाच तमोगुणच कारण आहे. ज्याप्रमाणे तळहातावर आवळा घेऊन तो एखादे मनुष्यास प्रत्यक्ष दाखवावा त्याप्रमाणे विचारवंत मनुष्यास विचार करण्याकरिता तिन्ही गुण वेगवेगळे स्पष्ट करून सांगितले. तेव्हा रज व तम हे दोन्ही गुण म्हणजे नरकाची मोठी साधने मांडली आहेत आणि ज्ञानाची प्राप्ती सत्वा वाचून व्हावयाची नाही. म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तींचा त्याग करून ज्ञानी चौथ्या भक्तीचा स्वीकार करतात, कोणी आजन्म सात्विक वृत्ती धारण करतात, अशा प्रकारे जे सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करतात ते देह ठेवल्यावर स्वर्गात वास करतात. त्याचप्रमाणे जे राजास वृत्तीचे आचरण करीत असतात, देह त्याग करीतात, ते मृत्यूलोकी मनुष्ययोनीत जन्म घेतात. त्या मृत्यूलोकात सुख व दुःख याची खिचडी एकाच ताटात खावी लागतात. एकाच देहास सुखदुःख भोगावे लागते व तेथे काही केल्याने मृत्यू टळत नाही. आणि त्याचप्रमाणे तमोगुणाचे जे आचरण करतात ते देहांती नरक भूमीत जाण्याची सनद मिळवितात. अर्जुना, याप्रमाणे वस्तूंच्या सत्तेने वाढणारे तिन्ही गुण याच्या लक्षणांसह तुला स्पष्ट सांगितले. परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच गुणलक्षणांप्रमाणे कार्य करते. आपण राजे झालो आहोत
व आपल्यावर परचक्र आले आहे असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय व अपजय आपणच होतो, त्याप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताल हे गुणांच्या वृत्तीचे भेद आहेत. गुणदृष्टी बाजूस ठेवून पाहिले असता ते शुद्ध वस्तूच होय. पण हे बोलणे आता बाजूस ठेवू. मात्र तू एवढे लक्षात ठेव की वस्तू वाचून दुसरे काही नाही. आता तुला मागील गोष्ट सांगतो ती ऐक. तर तू असे पक्के समज की वस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात. लाकडे पेटवल्यावर जसा अग्नी त्याच्या आकारासारखा दिसतो किंवा भूमी व पाणी याचा आकार जसा झाडात दृष्टीस पडतो, कारण झाडात भूमी व उदक हीच दोन तत्वे आहेत. अथवा दूध विरजले असता जसे दह्याच्या आकाराचे दिसते किंवा ऊसाच्या आकाराने गोडी व्यक्त होते, त्याप्रमाणे अंतःकरणासह सूक्ष्म देहाचे हे तिन्ही गुण बनवितो, म्हणून त्याच्या सपाट्यात तो सापडतो. परंतु अर्जुना, हे केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणांची ही एवढी गुंतागुंत झाली असताही मोक्षाचा व्यवहार कमी पडत नाही. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहास जन्म व मृत्यू याच सपाट्यात गुंतवितात, तथापि गुणतीततेचे उणीव नसते. अशा प्रकारे मुक्ती कशी सहज आहे ते आता तुला सांगतो. तू ज्ञान कमलवरचा जणू भ्रमरच आहेस आणि चैतन्य गुणाप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असतो. असे जे तत्व तुला मागे 13व्या अध्यायात सांगितले आहे तेच हे होय. तर पार्था, ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते. जागृत झाल्यावर जसे स्वप्न किंवा नदीच्या काठी उभा राहिलेला मनुष्य आपले प्रतिबिंब जसं पाण्यात पाहतो व पाणी हलविल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी दृष्टीस पडते, किंवा नटाने वेश घेतल्यावर ज्याप्रमाणे तो त्याच्या गुणांनी फसत नाही, आपण मूळ कोण आहोत हे विसरत नाही, त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुण नुसते पाहावे. ज्याप्रमाणे आकाशावर तिन्ही ऋतू होतात व जातात परंतु त्याचपासून जे अलिप्त असते, त्याप्रमाणे गुणात वागत असूनही गुणातीत होऊन जे आत्मस्वरूपी रत असतो त्याचा मूळ स्वरूपाविषयी अहंकार कायम असतो. मग त्या ठिकाणाहून पाहू लागला असता म्हणतो की मी कर्म करता नसून फक्त साक्षीभूत आहे आणि सर्व क्रिया गुणांपासून होतात. सत्व, रज व तम या गुणांपासून निरनिराळी कर्मे जी होतात ती आपण न करिता त्यालाच गुण कारण आहे. वन शोभेला जसा वसंत ऋतू कारण असतो परंतु तो अलिप्त असतो, तसा मी सर्व क्रिया करीत असूनही अलिप्त आहे. अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, कमळाने विकसित व्हावे व तमाचा नाश व्हावा, या सर्व गोष्टी एका सूर्योदयापासून होतात, परंतु सूर्य त्याकडे पाहत नाही. त्याप्रमाणे माझ्याच सत्तेने कर्मे होत असूनही मी या देहात अकर्ता आहे. मी दाखविल्याने गुण दृष्टीस पडतात व माझ्या सत्तेने गुण वाढवतात व ते नाहीसे झाल्यावर जे बाकी राहते तेही मीच होय. धनंजया, याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात गुणातीत होय. मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो, कारण गुणातीतपणाने त्याला टिळा केलेला असतो. किंबहुना अर्जुना, नदी ज्याप्रमाणे समुद्रत्व पावते त्याप्रमाणे तो माझीच सत्ता पावतो. ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यावरच राघू भ्रांतिरहित होतो, त्याप्रमाणे जो गुणातीत झाला तो गुणाच्या सपाट्यात न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो. हे ज्ञानवंता, जो अज्ञान रूप निद्रेत मोठमोठ्याने घोरत पडलेला असतो तो स्वस्वरूपी मिळाल्यावर जागा होतो. हे बघ अर्जुना, त्याच्या हातून बुद्धिभेदरूपी आरसा खाली पडल्यामुळे त्यात दिसणाऱ्या सुखदुःखरूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो. मग हे वीरा, देहाभिमानरूपी वारा वाहवायाचा बंद होऊन त्यावरील जीव व ईश एतद्रूपी लाटा आत्मस्वरूप सागरात मिळतात, म्हणून असे होण्याबरोबर ते मद्रूप होतात. ज्याप्रमाणे वर्षा काळाच्या अखेरीस आकाशात उत्पन्न होणारे ढग आकाशातच लय पावतात, पर्जन्यवृष्टी करीत नाहीत, त्याप्रमाणे मद्रूप झाल्यावर तो जरी देहात असला तरी गुणांनी लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्याला उजेड आवडत नाही, अथवा वडवा नल समुद्राच्या पाण्यानेही विझत नाही, त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे शुद्ध ज्ञान मलिन होत नाही. आणि आकाशातील चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब पडले तरी तो जसा पाण्यापासून वेगळा असतो, त्याप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बद्ध होत नाही.
तिन्ही गुण त्याच्या देहात जर वास करीत असले तरी त्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. त्याप्रमाणे तो अंतर्यामी निश्चळ असतो, इतका की शरीराचे धर्मही तो जाणत नाही. साप आपली कात टाकून ज्या वेळेस पाताळ लोकी जाण्यास निघतो त्यावेळेस जसे आपल्या कातीचे काय होईल इकडे लक्ष देत नाही, तसे ज्ञानी आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात. अथवा कमल उमलल्यावर त्याचा सुवास आकाशात निघून गेल्यावर ज्याप्रमाणे माघारा कमल कोशात येत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य झाल्यावर मग हा पुरुष ज्या ठिकाणी धर्माचरण वगैरे काही जाणत नाही, म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे 6 गुण त्यांचा संबंध देहाच्या ठिकाणी असतो, ज्ञानाच्या ठिकाणी नसतो. घट फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या म्हणजे त्यातील घटाकाश असे सहज महदाकाशात मिळते, तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची आठवण होणार. त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात बोध झाला आहे तो जरी देहधारी असला तरी तो गुणातीत आहे असे मी म्हणतो. मेघाची गर्जना ऐकून असला मोराला संतोष होतो, तसा या श्रीकृष्णाच्या भाषणाने पार्थास फार संतोष वाटला. अशा हर्षयुक्त अंतःकरणाने तो वीर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ज्याच्या अंतःकरणात असा बोध झाला आहे त्याची लक्षणे काय असतील? तो गुणातीत कशा रीतीने वागतो व गुणाचे निवारण कसे करतो? देवा, आपण कृपेचे माहेरघर आहात, तेव्हा हे सर्व मला स्पष्ट करून सांगा. या अर्जुनाच्या प्रश्नास षड्गुणेश्वर संपन्न श्रीकृष्ण परमात्मा काय उत्तर देतात ते ऐका. ते म्हणतात, पार्था, हाच का तुझा प्रश्न आहे? कारण गुणातीत हे नाव उच्चारण्याबरोबरच त्याचे आचरण काय हा प्रश्न संभवत नाही. ज्याला गुणातीत म्हणतात तो गुणाधीन खास नसतो, अथवा गुणात राहटत असला तरी गुणाच्या सपाटात सापडत नाही, पण त्याचा गुणाशी संबंध असून तो गुणाच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे जाणावे? हीच तर तुझ्या मनात शंका असेल तर खुशाल विचार, त्यांची लक्षणे सांगतो ऐक. तर जरी रजोगुणाचा जोर होऊन देहात अंकुर फुटून तो प्रवृत्ती मार्गात घडून गेला तरी मीच कर्म करणारा आहे असा अभिमान ज्याला उत्पन्न होत नाही, अथवा कर्म नाहीसे झाल्यावर त्याच्या बुद्धीस वाईटही वाटत नाही, किंवा सत्वगुण वाढल्यावर ज्या वेळेस सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणी विद्वान नाही, अशा संतोषात जो घडून जात नाही, अथवा तमोगुण वाढल्यावर जो मोहभ्रमाने लिप्त होत नाही व अज्ञानामुळे मनात खेदही बाळगीत नाही, किंवा मोह उत्पन्न झाला असता ज्ञानाची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला असता कर्मे टाकीत नाही व त्यापासून दुःखही मानित नाही. सकाळ, दुपार व सायंकाळ याची सूर्याला जशी गणना नसते, तसा जो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही, असा जो ज्ञानी आहे त्याला दुसऱ्या ज्ञानाची अपेक्षा आहे काय? हे पहा की समुद्रास पावसाची गरज आहे काय? अथवा कर्म करीत असता मी करणारा आहे असा अभिमान होईल काय? अथवा मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का? हे बघ, अग्नी उन्हाळ्यापासून जळतो का? त्याप्रमाणे गुण व शरीर हे आपणच असल्यामुळे ते आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही, अशी ज्याची पक्की समजूत असते तो वाट सरू वाटेने मुक्कामापुरता उतरतो. त्याप्रमाणे उदासीन वृत्तीने देहात वास करतो. ज्याप्रमाणे रणभूमीवरील निशाण कोणाचाही जय अथवा अपजय झाला असता तज्जन्य हर्ष शोकापासून अलिप्त असतो, त्याप्रमाणे हा गुणांच्या स्वाधीन होऊन काही कर्मे करीत नाही, किंवा देहातील प्राण हा रक्षणापुरते मिष्ट किंवा कसलेही अन्न घेतले असता त्याची चव पाहत नाही, अथवा अतिथी काहीही जेवावयास घातले तरी ते खातो, किंवा चव्हाट्यावरील जाग्यावर कोणीही बसला तरी ती जशी उदासीन असते. अर्जुना, मृगजलाच्या लाटांनी मेरू पर्वत जसा ढळत नाही तसा जो गुणांच्या येण्या जाण्याने अंतर्यामी ढळत नाही, फार काय सांगावे. असे पहा की आकाशात जरी वायू नेहमी फिरत असतो तरी ते कधी वाऱ्याने हलले आहे का? ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत असलेला मनुष्य स्वप्न फसवित नाही, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष गुणविकारांनी फसत नाही. गुणांनी तो निश्चय करून आकळला जात नाही, परंतु दुरून त्याचे खेळ पाहतो.
त्यावेळेस ते गुण चित्राप्रमाणे असून हा प्रेक्षकाप्रमाणे उदासीन असतो. मग सात्विक गुण सत्कर्माचे आचरण करो, रजोगुण विषयांची आशा करो किंवा तमोगुण मोहाधिक अज्ञानात बुडो तरी त्यापासून याला बाधा होत नाही. पहा की आपल्याच सत्तेने या सर्व गुणांच्या चेष्टा होत आहेत. असे जो समजतो तो सूर्य जसा लोकव्यवहारात साक्षीभूत असून अलिप्त असतो, समुद्रास भरती येते, सोमकांत मनास पाझर फुटतो व चंद्रविकासी कमले उमलतात, ह्या क्रिया जरी चंद्रापासून होतात तरी तो जसा अलिप्त असतो किंवा गगनात वारा पुष्कळ वाहतो अथवा पडतो तथापि गगन ज्याप्रमाणे निश्चळ आहे त्याप्रमाणे गुणांनी जरी पुष्कळ बडबड केली तरी त्यांच्या सपाटात सापडत नाही. अर्जुना, याप्रमाणे गुणातीतांची चिन्हे तुला सांगितली. आता त्याचे आचरण कसे असते ते सांगतो ऐक. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत व बाहेर सुता वाचून दुसरे काही नाही त्याप्रमाणे जो मद्रूप झाला आहे त्याला सर्व चराचरात माझ्या स्वरूपाविषयी दुसरे काहीही दिसत नाही. म्हणून ज्याप्रमाणे ईश्वर आपल्या शत्रूस व भक्तास सारखीच मुक्ती देतो त्याप्रमाणे सुख व दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन ताजव्याप्रमाणे समतोल राहते, बाकी देहरूप जलात मनरूपी मासा खेळत असला म्हणजे सुख व दुःख याची सहज बाधा होते. आता देहाभिमान सोडून आत्मरूप झाल्यामुळे बीज पेरून धान्य आल्यावर त्यात जसा बीज परिपाक होतो किंवा गंगा समुद्रात मिळून गेल्यावर जसा तिचा खळखळाट आपोआप बंद होतो त्याप्रमाणे अर्जुना, ज्याने आत्मस्वरूपी लय लावले आहे ते देहात असला तरी सुख व दुःख यापासून बाधा पावत नाही. घराच्या खांबास ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस ही दोन्ही सारखीच आहेत त्याप्रमाणे देहातील आत्म्यास सुख व दुःख ही दोन्ही सारखीच आहेत, कारण तो गुणांपासून अलिप्त असतो. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्याचे एका अंगास साप व दुसऱ्या अंगास उर्वशी जरी असली तरी त्या दोघांची सारखीच योग्यता असते, त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपी लीन झाला आहे त्यास सुख व दुःख यांची सारखीच योग्यता आहे. म्हणून याच्या ठिकाणी शेण व सोने यांची सारखीच किंमत आहे आणि रत्न व धोंडा यातही तो काही भेद जाणत नाही. स्वर्गोत्सुक घरी चालत येवो अथवा त्यास खाण्याकरिता वाघ त्यावर धावून येवो, परंतु त्याच्या आत्मस्वरूपाच्या बुद्धीस भंग होत नाही. मेलेले जसे जिवंत होत नाही आणि जळालेले पुन्हा उगवत नाही त्याप्रमाणे त्याची आत्मस्वरूपाविषयी जी सात्मबुद्धी झाली आहे तिचा कशानेही भंग होत नाही. हा ब्रह्मदेव आहे म्हणून कोणी स्तुती करो किंवा नीच आहे म्हणून कोणी निंदा करो, परंतु राख झाल्यावर तिला ज्याप्रमाणे जळण्याची अगर विझण्याची भीती राहत नाही त्याप्रमाणे निंदा किंवा स्तुती केली असता त्यापासून त्याला राग अथवा लोभ उत्पन्न होत नाही. हे पहा, सूर्याच्या घरी अंधार किंवा दिवा याची गोष्टच बोलण्यास नको, कारण तो सदोदित स्वयंप्रकाशच आहे. ईश्वर समजून त्याची पूजा केली अथवा चोर समजून मार दिला किंवा हत्ती घोडे रथ वगैरेंनी वेष्टित करून त्याला राजा बनविला अथवा आप्त जवळ येऊन बसले किंवा वैरी जवळ येऊन बसला तथापि त्याला सर्वच सारखे, ज्याप्रमाणे सूर्याचे तेजास रात्र व दिवस माहीत नसतात, आकाशावर 6 ऋतू जरी येऊन गेले तरी ते ज्याप्रमाणे अलिप्त असते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला विषमता ही कधी ठाऊकच नसते. त्याच्या ठिकाणी आणखी असे दिसते की तो कोणतेही व्यापार करीत नसतो, तो कोणतीही गोष्ट आरंभित नाही, प्रवृत्ती मार्गापासून दूर राहतो व तो ज्ञानवान असल्यामुळे त्याच्या कर्माची फळे जळून जातात. इहलोक अथवा परलोक याच्याविषयी त्याच्या मनात विचारही येत नाहीत, परंतु सहजानुसार जे जे प्राप्त होईल ते ते तो सेवन करतो. जो सुख झालेले असता आनंद मानित नाही व दुःख झाले असता शीन मानित नाही, पाषाणाप्रमाणे ज्याचे मन कठीण आहे त्याप्रमाणे जो मनाने काही एक व्यापार करीत नाही. आणखी तुला किती स्पष्ट सांगू, तर असे ज्याचे आचरण असेल तोच गुणातीत असे जाण. श्रीकृष्ण म्हणतात तसं गुणातीत होण्याकरिता गुणांची बाधा कोणत्या उपायाने होत नाही ते तुला सांगतो ऐक. तर जो माझी एकनिष्ठ मनाने भक्ती करतो तो या गुणांचा नाश करू शकतो. तर मी कोण, माझी भक्ती कशी करावायची, एकनिष्ठपणाचे काय लक्षण, या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. तर अर्जुना ऐक, मी या जगात असा आहे की रत्नाचे तेज व रत्न हे जसे एकच आहे अथवा पाताळपणा व पाणी, अवकाश व आकाश, गोडी व साखर ही जशी भिन्न नसून एकच आहेत, विस्त व ज्वाला ही एकच आहेत, कमळा
कमळाच्या पाकळ्या हेच कमळ, झाड हेच फांद्या, फळे वगैरे ज्याप्रमाणे थंडी व ज्या ठिकाणी थंडी वास करते तो हिमालय पर्वत ही दोन्ही एकच आहेत व दूध विरजले म्हणजे ज्याप्रमाणे त्यालाच दही म्हणतात त्याप्रमाणे विश्व म्हटले म्हणजे सर्व मद्रूपच आहे. पहा की चंद्राची कला पाहणे झाल्यास ती जशी चंद्रापासून सोलून काढावी लागत नाही का की दोन्ही एकच आहे. तूप जरी थिजले तरी त्या स्थितीतही ते तूपच असते किंवा कंकण आटवून जरी त्याची लगड केली नाही तरी ते जसे सोनेच होय. वस्त्र फाडून त्यातील तंतू तरी निराळे केले नाहीत तरी ते जसे तंतुमयच आहे व मडके फोडून विरवले नाही तरी ती ज्याप्रमाणे मातीच होय त्याप्रमाणे विश्वलयास गेल्यावर मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून विश्वासकटच मला जाणले पाहिजे. अशा ऐक्यबुद्धीने जे मला जाणणे त्यालाच माझी एकनिष्ठ भक्ती करणे म्हणतात. आणि मी व विश्व ह्या दोहोत जर भेद आहे अशी कल्पना केली तर ती व्याभिचारी भक्ती होते. याकरिता भेद न मानता एकनिष्ठ चित्ताने तू आपल्यासह मी या विश्वात भरलो आहे असे जाण. पार्था, सोन्याची टीक करून जरी सोन्याच्या दागिन्यावर बसविली तरी त्या दोहोत ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको. सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून निराळे झालेले नसतात तसा मी व विश्व याबद्दल हिमालयाहून निराळे नाहीत. याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे असे जाण. लाट किती जरी लहान असली तरी ती जशी समुद्राहून निराळी नाही तसा ईश्वराहून मी निराळा नाही. अशा प्रकारे सर्वत्र ऐक्यता आहे. अशी जी दृष्टी फाकते तिलाच आम्ही भक्ती असे म्हणतो आणि याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे समजतो व योगाचेही सार हेच आहे. समुद्र आणि मेघ यांच्यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याप्रमाणे अर्जुना भक्ती व भजन या त्रिपुटातील परमात्मा भरलेला आहे. विहिरीच्या तोंडाशी असलेल्या आकाशास व सर्व आकाशास जसा जोड नाही तसा जो आपल्यात व आत्मस्वरूपात भेद न मानता ऐक्य आहे असे जाणतो. सूर्याची प्रभा प्रतिबिंबापासून सूर्यापर्यंत जशी सारखी नटलेली असते त्याप्रमाणे त्याला अहम ब्रह्म अशी वृत्ती बनल्यावर ब्रह्म व विश्व यात अंतर दिसत नाही. याप्रमाणे अहम ब्रह्म अशी मनाची वृत्ती बनल्यावर तीही पुढे आपोआप लय पावते. हे पांडवा, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरल्यावर त्याचे विरणे आपोआप राहते किंवा गवत जळल्यावर विस्तवही आपोआपच विझून जातो त्याप्रमाणे ज्या ज्ञानापासून ब्रह्माचे ऐक्य होते ते ज्ञानही मागून नाहीसे होते. मी पलीकडे आहे व भक्त अलीकडे आहे तर हा भास नाहीसा होऊन दोघांमधील अनादि ऐक्य तेच केवळ उरते. हे किरीटी, अशी स्थिती प्राप्त झाल्यावर गुणांना त्याने जिंकावे असे म्हणणेच उरत नाही. कारण ऐक्य झाल्यावर तेही मागाहून नाही तसे होतात. किंबहुना हे मर्मज्ञा याच देशेस ब्रह्मत्व असे म्हणतात आणि जो माझी भक्ती करतो त्यालाच ही प्राप्त होते. अशा लक्षणांनी या जगात जो माझा भक्त होतो त्याला ब्रह्मता माळ घालते. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी वाहत चालल्यावर त्याला समुद्राशिवाय गत्यंतरच नसते त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मणी होतो. पार्था, या ब्रह्मप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती म्हणतात व हिला चौथा पुरुषार्थ असे म्हणतात. परंतु ब्रह्मत्व पावण्याकरिता माझी आराधना ही हा जिना होय. तेव्हा ते प्राप्त झाल्यावर मी व माझ्या प्राप्तीकरिता करावयाचे साधन हे दोन्ही निराळी आहेत असे समजशील हो. तर माझ्यापासून ब्रह्म निराळे आहे अशा तुझ्या मनात कल्पनाही येऊ देऊ नको. हे पांडवा, ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात तो मीच होय व मलाच ही नावे आहेत. पहा की चंद्र व त्याचे मंडल हीच ज्याप्रमाणे दोन नाहीत त्याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना, मी ब्रह्म यात भेद नाही. ते ब्रह्म नित्य निष्कंप न आवरणारे धर्मरूपी व अपार सुख देणारे असे अद्वितीय आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या स्वरूपी लय पावते ते सिद्धांताने ठरलेले शेवटचे स्वरूप मीच होय. एकनिष्ठ भक्तांचा जो आवडता परमात्मा तो शूर पार्थास याप्रमाणे सांगता झाला. तेव्हा धृतराष्ट्र संजयास म्हणाला की या गोष्टी तुला कोणी पुसल्या होत्या व त्या तू मला व्यर्थ का सांगतोस? माझ्या मुलांच्या विजयाची गोष्ट मला सांगून माझी शंका फेड. त्यावेळेस संजय आपल्या मनात म्हणतो,
अरे या गोष्टी सोडून दे. संजय मनात विस्मय पाहून आपल्यास फार उत्तम गोष्ट ऐकण्यास सापडली असे मानून म्हणाला, दैवगती काय विचित्र आहे की याला युद्धाचीच आवड आहे, तरी कृपाळू भगवान संतुष्ट होऊन त्याच्या मनात विवेकरूप औषध घालून त्याचा मोहरूपी महारोग नाहीसा करत. संजय अशा प्रकारे मनात विचार करतो आहे. इतक्यात कृष्णार्जुनाच्या संवादाकडे लक्ष जाऊन त्याच्या चित्तात आनंदाचा महापूर आला. म्हणून मनात हर्षयुक्त होऊन श्रीकृष्ण काय म्हणाले ते तो सांगेल. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, याच्या बोलण्याचा भाव मी तुमच्या हृदयात ठसवीन, तो ऐका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अध्याय 14. निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण.